नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक देशमाने सर, येऊन गेलेले पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे सर, अजून येणार आहेत उपमहापौर आपल्या, आणि सहआयुक्त पुणे माननीय रवी पवार सर, TCS COE आणि ट्राय ॲथलीट माननीय प्रीती मॅडम आणि रोटरी क्लबच्या सदस्या शकुंतला बन्सल मॅम. त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सर्व देणगीदार, शुभचिंतक आणि सर्व उपस्थित विद्यार्थिनींनो, प्रथमतः ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेल्या कारणाने आपण सगळेजण इथे आलेलो आहोत आणि तो आनंद सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत. तर या ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेच्या 5 वर्ष किंवा पंचवार्षिक जी योजना आहे म्हणू शकतो, तर ती दशवर्ष होणार आहे. 15 वर्ष पुढे, तसे 20 वर्षांनी हळूहळू हा वटवृक्ष मोठा होत जाणार आहे. आणि आत्ता आपण 70 मुलींना मदत केली आहे. तशा हजारो मुलींना आपल्याला या योजनेच्या अंतर्गत मदत करण्याचा आपला इच्छा आहे. आजही आपल्या समाजामध्ये अनेक मुली आहेत ज्या हुशार आहेत, जिद्दी आहेत, स्वप्नांनी भरलेल्या आहेत, पण घरची परिस्थिती त्यांना थांबवते. सोयींचा अभाव, म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्यांना एवढ्या सोयी नाही आहेत शहरात येऊन शिकण्यासाठी, तर सोयींचा अभाव त्यांना मागे खेचतो आहे. आणि कधी कधी फक्त मुलगी आहे हा एकच शब्द त्यांच्या स्वप्नांना गप्प बसवतो आहे. ही वेदना आम्ही पाहिली, अनुभवली, आणि म्हणूनच ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेचा जन्म झालेला आहे. सरकारी नोंदीवरून जवळजवळ 40 ते 50% मुली उच्च शिक्षण थांबवतात. त्याची खूप सारी विविध कारणं आहेत. या कारणांच्या मुळाशी गेल्यानंतर, या कारणांना जाणून घेतल्यानंतर, म्हणजे काय कारणं आहेत की पिंपरी चिंचवड एवढी मोठी नगरपालिका असताना सुद्धा काही मुली शिकत नाही आहेत. कालच इथून 100 मीटर अंतरावरती असणाऱ्या एका शाळेमध्ये मी भेटीला गेले होते. सांगताना खूप दुःख होतं आहे, खूप वाईट वाटतं आहे. ज्या मुलीला 90च्या पुढे मार्क्स आहेत, म्हणजे 90% त्या मुलीला मार्क्स आहेत 10वीमध्ये, आणि ती मुलगी केवळ वडील दारू पितात, फी भरायला पैसे नाही आहेत, फॉर्म घ्यायला पैसे नाही आहेत, म्हणून त्या मुलीनी 11वीचं पूर्ण 1 वर्ष गॅप घेतला. आणि मग मी त्या सरांना विचारलं की सर, तुम्ही त्या मुलीला अशा सामाजिक काम करणाऱ्या संस्थांची माहिती नाही का दिली? तर ती म्हणे, मॅडम ते मुली अशा मानसिकतेमध्येच नाही आहेत की कुठे मी जाऊ, भेटू, आणि ते चक्रांमध्ये अडकलेले आहेत आणि हे चक्र त्यांना अजून गरिबीकडे घेऊन जात आहे. तर आम्हाला असं वाटतं की प्रामाणिकपणे आपल्यासारखी लोक, आपल्यासारखे प्रतिष्ठान त्या मुलींपर्यंत पोहोचावेत. कारण आपण आता सदन आहोत, देऊ शकतो, तर त्या मुलींनी आपल्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण त्या मुलींपर्यंत पोहोचणं जास्त आवश्यक आहे असं मला या प्रसंगात वाटतं. तर या अडचणीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत हे जाणून घेताना, त्यांना फी भरायला पैसे नाही आहेत, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आल्यानंतर त्यांचे राहण्याचे प्रश्न आहेत, सुरक्षेचा प्रश्न आहे, करिअरचं योग्य गायडन्स त्या मुलींना मिळत नाही आहे की नेमकं मला कुठे जायचं आहे, माझ्यात काय स्किल्स आहेत आणि मला काय पुढे करायला हवं, हे त्या मुलींना काहीच माहिती नसतं. कारण फक्त BCom करणं किंवा MCom करणं याच्यावरती नोकऱ्या नाही मिळत, आणि नेमकं माझ्यातलं असणारं टॅलेंट कुठलं आहे आणि मी कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे याचं योग्य मार्गदर्शन जर त्या मुलींना योग्य वेळी मिळालं तर या मुली नक्कीच आपल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाहीत. या मुलींना निर्णय स्वातंत्र्य नसतं. म्हणजे साधारण घरामध्ये जेव्हा डिस्कशन होतं की बाबा तुला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, या सेक्टरला घ्यायचं आहे, तर हे शहरी भागातलं नाही बोलत आहे मी. ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण परिस्थिती बघतो, शहरी भागामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत, पण ग्रामीण भागामध्ये ही अजूनही अडचण आहे. त्या मुलीला निर्णय स्वातंत्र्य अजिबात नाही आहे. पर्याय नसल्यामुळे, गरिबीमुळे, त्या चक्रातून सुटण्यासाठी म्हणून मुलींचं लग्न केलं जातं आणि आई वडील त्या मुलीला बालविवाह या बंधनात अडकवून टाकतात. खरं बघितलं तर लग्नानंतर आईवडिलांचा प्रश्न सुटतो, पण आयुष्याच्या समस्याची यादी या मुलींच्या
साखळीमध्ये येते, या मुलींच्या आयुष्यामध्ये येऊन जाते. आणि हेच खरं दुर्दैव आहे, हीच खरी शोकांतिका आहे. म्हणूनच ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने गुणवत्ता असलेल्या पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल करणे ही ओम प्रतिष्ठानची मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट असणारी बाब आहे. आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी बदल घडवून आणायचा असेल तर दुधारी शस्त्र म्हणजे शिक्षण. आणि हे शिक्षण प्रत्येक मुलीने जिला वाटतं की मला शिकायचं आहे त्या मुलीपर्यंत हे शिक्षण गेलं पाहिजे आणि तिने केवळ पैशामुळे शिक्षण न थांबवता शिक्षण घेतलं पाहिजे. हे वाघिणीचं दूध आपण खऱ्या गरजवंतापर्यंत आपण पोहोचूयात सगळेजण मिळून. आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे 70 मुलींना आपण शिक्षण दिलेलं आहे. 70 हा आकडा खूप कमी वाटतोय. धन्यवाद. 70 हा आकडा खूप कमी वाटतोय, पण एक मुलगी घेतल्यानंतर शिक्षणाला तिची फी 1,40,000 50,000 असताना सुद्धा ती मुलगी आपण पुढच्या वर्षी पुन्हा तिला मदत देतो. म्हणजे असं नाही करत की 1 वर्षी केली आहे, पुढच्या वर्षी डिस्कंटिन्यू केलं आहे, मग 3ऱ्या वर्षी दिली आहे, असं आपण नाही करत. जर त्या मुलीला मदत मिळते तर ती मदत तिची पूर्ण शिक्षण होईपर्यंत झाली गेली पाहिजे. त्यामुळे आपण जरी आकडा कमी वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या आत्तापर्यंत 5 वर्षामध्ये जवळजवळ 15 मुली नोकरीला लागलेल्या आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी IT क्षेत्रात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5 वर्षानंतर जेव्हा ह्या मुलींच्या बदल बघतो, मुलींच्या मधले बदल बघतो, तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी अचीव केलं आहे आणि तुम्ही सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, त्यामुळे हे शक्य झालं आहे. त्यामुळे मी आपली सर्वांची आजच्या दिनी खूप खूप ऋणी राहील. यापुढे हे नंबर झपाट्याने वाढतील असा विश्वास आहे, कारण या क्षेत्रामधले 2 रवी आपल्याला भेटलेले आहेत. एक ज्यांचं शासकीय कामावरती खूप मोठी पकड आहे, दुसरे रवी आहेत जे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची मोठी पकड आहे, आणि जे बाकी CSR ज्यांची कंपनी आहे, आमच्या आयर्नमॅन लेडी आहेत, आणि एक दादा म्हणून ज्यांचा आम्हाला काय म्हणूयात त्याला ज्ञान, मार्गदर्शन आणि संस्था कशी पुढे घेऊन जावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अशोकदादा तुम्ही आहात. तर तुमच्या सहकार्याने नक्कीच या 70 मुलींचा आकडा हजारांवरती लवकरात लवकर जावं अशी आजच्या दिनी मी आशा व्यक्त करते. आजच्या या दिनी आपण सर्वजण, शक्यतो सामाजिक कार्य असेल तर खूप कमी संख्या असते. सुरुवातीला जेव्हा महापौर आले तेव्हा पण मला थोडं वाईट वाटत होतं, पण आत्ता एवढे सगळेजण तुम्ही स्नेहासाठी, आपुलकीसाठी आणि या मुलींनी घडावं म्हणून आपला एवढा अमूल्य वेळ काढून सर्वजण इथे आलात, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने, सर्व स्वयंसेवकाच्या वतीने आपली मनापासून ऋणी आहे, धन्यवाद देते. थँक्यू.